आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना टीम हडल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दत्तकृपा कशुले या संघाकडून सलमीजोडी मैदानामध्ये जानी स्पोर्ट्स वडवे संघाकडून शुभम शेलार आणि त्याच्या समवेत कल्पेश लाखात ही सलमीजोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. जानी सोंगल फॅम टीम जानी स्पोर्ट्स वडपे आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. तर गोलंदाज सुरुवात करेल गोलंदाज रुपेश पाटील. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामधील दुसऱ्या दिवसामधला पहिला सामना डीडी ग्राउंड विनर या महिन्यात या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून केलं जाते. शंकर गुलवे आणि त्यांची सर्व ऑफिशियल टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये शिवाजी मडवी सर मॅन फ्रॉम खारबाव, तर स्क्वेलेकचे पंच संजय पाटील सर मॅन फ्रॉम कारिवले आपल्याला पाहायला मिळतात. आणि आमच्या समाजन कक्षामध्ये एम.आर. पॅनल पार्वती क्रिएशनचे प्रमुख माधव ठाकरे सर तिसरे पंच पाहायला मिळतात. तीन षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ सेट केला जाईल आणि 3 षटकं जर 15 मिनिटांमध्ये पूर्ण केली गेली नाहीत तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला 30 षटकामध्ये ठेवावं लागेल. कल्पेश पहिला चेंडू फेस करेल आजच्या दिवसामधील. इथे मात्र पहिला चेंडू ऑफस्टम चेंडू हाताळला होता, निघून जातो या स्ट्राईकच्या हातामध्ये. पहिलं षटक पावलाचं षटक आणि पावलाच्या षटकामधील पहिला चेंडू निर्धाव हाताळताना गोलंदाज पाहायला मिळतोय रुपेश पाटील. एक्सपिरियन्स कंपनीर सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. पावलाचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. क्षेत्राची व्यूहरचना आपण पाहू शकता. 2 षटक ऑलफील्ड मध्ये तैनात केले गेलेले आहेत. डॉलफिल्डा चेंडू समोर केलेल्या चेंडूला अतिशय वेगाने चेंडू निघून जातो. या गोळी गत्ता सीमा पार लॉंगांची रिजन मधून आजच्या दिवसामधील पहिला चौकार. चौकाराने या इनिंगची सुरुवात केली जाते. पहिला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो या आजच्या दुसऱ्या दिवसामधील. इथे मात्र इम्प्रोज फटका केलेला या क्षेत्ररक्षक चेंडू खाली या स्क्वेअर क्रीजामध्ये कुठल्या प्रकारची चूक नाही आणि चौकारानंतर बाद होऊन फॅल मध्ये परतताना आपण पाहतो फलंदाज. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण पाहतोय. बाद होण्यापूर्वी या 4 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. मात्र पहिला फलंदाज 4 या धावसंख्येवरच बाद होतोय. आजच्या दिवसामधील हा पहिलाच सामना आपण पाहतोय. न्यू बॅटर महेश परकर आता मात्र वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी येतोय.
पहिला फलंदाज बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलेला या इन्फ्लुएन्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एलिव्हेशन प्राप्त करता आले नव्हते आणि सगळ्या रिझन मध्ये तैनात असलेल्या शतरक्षण कुठल्या प्रकारची चूक केली नव्हती. सुरक्षित हातांची झोली पेश करताना चांगल्या झेलची समाप्ती केली होती. रुपेश पाटील आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन जातोय. तर सामनागिरीला नवोदित नौका फलंदाज इथे मात्र लॅपसिप केलेल्या चेंडूला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, मात्र अखेर चेंडू निघून जातोय लॉंग लेग रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आहे फलंदाज महेश याने आणि चौकाराने संघाची धावसंख्या वाढून होती धावफलकावर 8 धावा. आजच्या दुसऱ्या दिवसामधील हा पहिला सामना आपण पाहतो या वडपे विपक्ष कशिवली या दोन संघामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल आई वजश्री निंबवली या आयोजक संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल जहानमाना खांडवाल बी या संघासमोर. आज आपण अति स्पोर्ट्स चाविंद्रा भद्रावती कालेर एनके स्पोर्ट्स खांडवाल जहानमान वाहुली धनेशिलन कुक्षे वीरेन स्पोर्ट्स भावाले चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे आणि जयबजरंग लोणावळा या संघांना देखील इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. कालचा दिवस आवा स्पोर्ट्स भिनार संघाच्या नावे राहिला होता. इथे या चेंडू ट्रॅव्हल होते मिडविकेट रिजन मध्ये या वेगाने एक धाव फलंदाज पूर्ण करतायत आणि सिंगलने संघाची धावसंख्या वाढते. जानी स्पोर्ट्स वडपे नवनाथ जानी सोंगल फॅम टीम विपक्ष दत्तकृपा कशिवली या दोन संघांमध्ये या दुसऱ्या दिवसामधील पहिला सामना डीडी ग्राउंड भिनार या मैदानावर खेळला जातोय. रुपेश पाटील वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकात आलतोय. राईट आर्म आउट द स्टंप. इथे मात्र चेंडूला फुल केलेला आहे. फुल सक्सेसफुल वंडरफुल आणि चेंडू होतोय स्कर्टलेगच्या वरून सीमाशावर गोल. पहिला मोठा फटका आजच्या दिवसामधील षटकार. पहिल्या षटकाची समाप्त झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती धावफलकावर 1 बाद 15 धावा. तर पहिल्या षटकासाठी आपण 6 मिनिटे खर्च केलेले आहेत. 3 षटके हे 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. आपण 15 मिनिटांपेक्षा जर जास्त वेळ खर्च करता तर शेवटचं षटक ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी मात्र एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला रिंगणाच्या आतमध्ये ठेवावा लागेल. 30 सर्कल जे आहे त्या 30 सर्कलमध्ये आपल्याला एक एक्स्ट्रा फिल्डर मात्र तैनात करावा लागेल. पॉवर प्लेचं षटक समाप्त झाले आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र नॉन पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. दुर्वरच्या टोका करून पाहायला मिळतोय. विकी भोईर
विखुरलेले क्षेत्ररक्षण आता मात्र पाहायला मिळत आहे, कारण पावलेल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. मात्र अजूनही 4 क्षेत्ररक्षक ते षटकाच्या सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. विकी भोईर फार एंड करून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळते 30 सर्कल मध्ये. मात्र आता मिड ऑफला डीप मध्ये तैनात केले जाते. मिड ऑफ देखील आता मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये सिंगल धावेसाठी सिंगलने स्ट्राइक रोटेट करतोय फलंदाज आणि सिंगलने संघाची धाव संघाला सुरू सकते. धाव प्लेकडे 16 धावा आपण पाहतोय. आई वजूश्री स्पोर्ट्स निंबवली आयोजित आई वजूश्री चषक 2024 चे दिमागदार आयोजन. सकाळी 17 मधील हा पहिला सामना कशिवली विपक्ष वडफे या दोन संघामध्ये. इथे पुल केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक गॅप मधून चेंडू निघून जातोय. मिडविकेट रिजन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. चौकारीने संघाच्या धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4 ने वाढून होते. धाव प्ले कर 20 धावा टू नॉट. दुसरं षटक प्रगती पदावर आपण पाहतोय आणि दुसरं षटक विकी भोईर हाताळतोय. दूरवरच्या टोकावरून गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे समोर जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. मात्र एक धाव घेण्यापासून थांबू शकले नाही फलंदाजाला. धावसंख्या 21. यशस्वीच्या मागे थर्डमॅन फाईन लेग 20 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पॉइंट तानात केला गेले 30 सर्कलमध्ये. मिड ऑफ देखील पाहायला मिळतोय. यावेळी इम्प्राइज फटका सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय या बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या वाढून होती. ती धावफलकावर 25 धावा 25 सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी आपल्याला पाहायला मिळते जानी स्पोर्ट्स वडफे या संघाची. दत्तकृपा कशिवली विपक्ष जानी स्पोर्ट्स वडफे या दोन संघांमधील दुसऱ्या दिवसामधील हा पहिला सामना. दुसरं षटक मार्गस्थ आहे विके भोईरच्या माध्यमातून. लॉफ्ट चेंडू चेंडू जातोय या कव्हर रिजन मध्ये. स्वीपर कव्हर मध्ये या प्रोटेक्शन आहे. तो पण एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने 26 वर धावसंख्या पोहोचते. 26 लॉस फॉर द 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. विके भोईर राईट आर्म उर्ध स्टंप गोलंदाजी करताना. इथे इम्प्रोज फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर साधताना थोडंसं बीट होतोय. या यष्टरक्षकांनी परिणाम स्वरूप लेग बाय स्वरूपाने एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. तर सिंगलने या षटकाची देखील समाप्त होते. 2 षटकाची समाप्त झालेले आहेत. 2 षटकाची समाप्तीनंतर जानी स्पोर्ट्स वडफे संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 27 धावा 27. लॉस फॉर द 1 विकेट एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 13.50 सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकल्यात जानी स्पोर्ट्स वडफे या संघाने. नवनाथ सोंगल फॅम टीम जानी स्पोर्ट्स वडफे संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळते. आमचे सहकारी समालोचक भाग्यजी म्हात्रे यांचे आगमन झाले. वेलकम भाग्यजी. आपलं देखील दुसऱ्या दिवसामध्ये या समालोचन कक्षामध्ये हार्दिक स्वागत आहे.
दोन षटकाची समाप्त झालेली आहे. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. एक गडी जरी बाद झाला असला तरी मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करताना आपण पाहतोय या जानी स्पोर्ट्स वडपे हा संघ. आणि आता पण तिसऱ्या षटकाची या कमान सांभाळताना आपण पाहतोय गोलंदाज गिरीश पाटील. गिरीश पाटील तिसरं षटक घेऊन येतोय. व्यापीठाच्या टोकाकडून गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. फील्ड मध्ये ऍडजस्टमेंट केलं जाते. डीप कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. थर्डमॅन फाईन लेग आपण पाहतोय या मिड ऑफ रिजन मध्ये या क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक. डिपेंड विकेट डीप स्क्वेअर लेग पाहायला मिळत आहे. आणि एक पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक. इथे मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल आणि इथे मात्र समाप्त होते आणखीन एक फलंदाजा खेळ. दुसरा हादरा बसतोय जानी स्पोर्ट्स वडपे या संघाला. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 27 धावा. अगदी पहिल्या चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त करताना आपण बघतोय गिरीश पाटील हा गोलंदाज चांगला झेल डीप मिड ऑन रिजन मध्ये पाहायला मिळाला होता. न्यू बॅटर मैदानामध्ये जानी स्पोर्ट्स वडपे संघाकडून मधल्या फलीमध्ये येतोय आदित्य कवठे. इथे मात्र टर्न केलेल्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय. आणि इथे मात्र धावची चेंडूने फलंदाज बाद. तिसरा फलंदाज बाद होतोय जानी स्पोर्ट्स वडपे या संघाचा. आमच्या आणखीन एक सकल समालोचक समीर जी ठाकरे यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम समीरजी ठाकरे. वेलकम भागीजी म्हात्रे. आमचे दोन्ही सहकारी समालोचक देखील इथे दाखल झालेले आहेत आणि दोन्ही सहकारी समालोचकांचा मोस्ट वेलकम इन सेकंड डे. न्यू बॅटर सागर इंदोले. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतोय आणि सिंगलने जानी स्पोर्ट्स वडपे संघाची धावसंख्या पोहोचते 29 वर 29. या षटकामध्ये थोडासा धावसंख्येला ब्रेक लगावला गेलेला आहे. गिरीश पाटील राईट अमोर द स्टंप. पुल केलेल्या चेंडूला फुलचा फटका. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळते. मध्ये 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. या 2 धावांनी धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 31 31 थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. दुसऱ्या दिवसामधील पहिला सामना आपण बघतोय दत्तकृपा कशिवली विपक्ष जानी स्पोर्ट्स वडपे या दोन संघांमध्ये.
इथे स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय या डीप मधून शतकशक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. सिंगल वर भर दिला जातोय या चांगलं शतकक्षण पाहायला मिळतंय. तिसरे षटक मार्गस्थ आहे. गिरीश पाटील तिसरे षटकात आलतोय. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र बॅटवर चेंडू घेता आला नाही. तर अशा प्रकारे या तिसऱ्या षटकाची देखील समाप्त होते. निर्धाव चेंडूने 3 षटकांची समाप्त झालेली आहे आणि 3 षटकांची समाप्तीनंतर राणी स्पोर्ट्स वडफे संघाची धावसंख्या धावफलकावर 32 धावा. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल आई वजर स्पोर्ट्स निंबोली विपक्ष जय हनुमान खांडवल बी या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघ आपण टॉस साठी या रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. खांडवल बी संघाचा आपण जर आला असेल तर रिपोर्ट करायचा आहे. करण गुलवी देखील आपल्याला आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आम्ही स्पोर्ट्स चाविंद्रा संघनायक आपण देखील इथे आला असाल तर आपण देखील संपर्क साधायचा आहे. आम्ही स्पोर्ट्स चाविंद्रा. शेवटचं षटक आणि शेवटची षटकाची धुरा सुपूर्द केली गेलेली आहे. गोलंदाज आपण पाहतो आतिश भोईर याच्या खांद्यावर शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. हाणामारी षटक आणि हाणामारी षटकामध्ये पाहूया जानी स्पोर्ट्स वडपे संघाकडून हाणामारी पाहायला मिळेल की मात्र आतिश भोईर चांगली गोलंदाजी करेल. विखुरलेले शतकक्षण आपण पाहतोय. इथे मात्र अटक आवाज आलेला आहे. सुरेख फटका चेंडू निघून जातोय या लॉंग वरून सीमापार षटकार. व्हॉट अ शॉट. सागर इंदोले याच्या बॅट मधून षटकार आणि षटकाराने संघाच्या धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या वेगाने वाढते. धावफलकावर 38 धावा 38. स्लॉगरच्या षटकामध्ये या हाणामारी षटकामध्ये पहिला हाणामारीचा फटका आपण पाहतोय या सागरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र क्लीन बोल्ड. पहिल्या चेंडूवर वार आणि त्यानंतर पलटवार करताना गोलंदाज. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय या पंकज पारधी. सुरुवात चांगली गेली होती खरं तर सागर इंदोले याने मात्र षटकारानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो त्रिफलाबादच्या रूपाने बाद झालेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर पाहायला मिळत आहे 38 धावा 38 आणि 4 फलंदाज बाद झाले जानी स्पोर्ट्स वडफे या संघाचे. यावेळी हुक केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जातोय लॉंग लेगच्या वरून सीमापार षटकार. हवाई फायर. चेंडू सीमाच्या बाहेर. षटकार विकेट आणि त्यानंतर षटकार. षटकारांनी या पंकज पारधी यांनी देखील आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे.
आणि संघाची धावसंख्या 6 ने वाढून होती ती धावपलकर डबल 4 44 धावा. चांगली धावसंख्या पाहायला मिळते या शेवटचे षटक मार्गस्थ असताना. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र फटका फसलेला आहे. झेल अवघड आहे, मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता इष्टरक्षकाकडून. तोपर्यंत वेळ होता फलंदाजाला 2 धाव पूर्ण करण्याचा. या 2 धावींनी या 46 धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण सामना पाहतोय या दत्तूरपा कशिवली विपक्ष नवनाथ सोंगालला फॅम टीम जाणे स्पोर्ट्स वडपे या 2 संघामध्ये. पुन्हा एकदा चेंडूला हुक केलेला आहे आणि हा चेंडू निघून जातोय या फाइंड लीगच्या वरून सीमापार. आणखीन एक षटकार. जणू काही पंकज पारधी याच्याकडे खूप वेळ आहे. ज्याप्रमाणे त्याने हुकच्या फटके खेळलेल्या त्यांनी या धावांची खूप भूक आहे. 2 षटकर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. तर 3 चेंडूचा सामना केलेला आणि 14 धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतोय. अर्धशतक देखील क्रॉस होतोय. धावसंख्या 52 धावा. यावेळी समोर चेंडू जातोय या मिड ऑन रिझन मध्ये. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जातोय या आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 54 धावा. तर अशा प्रकारे या निर्धारित 4 षटकांचा खेळ देखील इथे समाप्त झाले. निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना नवनाथ सोंगाल फॅम टीम जाणे स्पोर्ट्स वडपे संघाने आपल्या धावपलकर धावा झळकलेल्या त्या 54 आणि 55 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे दत्तूरपा कशिवली या संघासमोर. या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केलं जाईल आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये सज्ज होतील. माझे सगळे समालोचक काल देखील त्यांचा आवाज ऐकला होता आणि आज देखील आपण आवाज ऐकणार आहोत. मात्र यानंतरच्या मॅच मध्ये त्यापूर्वी ऐकूया समीर ठाकरे यांचा स्वीट व्हॉइस. चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. सुप्रभात, शुभ सकाळ सर्वांना. सस्ने मनपूर्वक सर्वांचं हार्दिक स्वागत आपण करूया आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली आयोजित आई वज्रेश्वरी चषक 2024 टीडी स्पोर्ट भिनारच्या मैदानावर रंगत असलेला हा क्रिकेटचा महायुद्ध, क्रिकेटचा घमासान तुम्ही मागील 2 दिवसांपासून अनुभवत आलाय आणि आणखी पुढे 2 दिवस तुमच्यासाठी, तुमच्या सेवेसाठी हे सर्व क्रिकेटर या मैदानावरती येणार आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पांना आपण प्रार्थना करूया, हे बाप्पा कुठल्या प्रकारचं विघ्न या आमच्या कार्यामध्ये न येऊ. खरं तर कार्यसिद्धीस नेण्यास बाप्पा आहेतच, परंतु ती प्रार्थना प्रत्येकी खेळाडूंना, प्रत्येकी ऑर्गनायझर्सनं करणं फार गरजेचं आहे. आणि आज आपण गणराजचरणी वंदन करून आजच्या ह्या दुसऱ्या दिवसाला या ठिकाणी सुरुवात करतोय. सामना रंगतोय 2 बलाढ्य संघादरम्यान. जानी स्पोर्ट वडपे आणि त्यांच्या विरोधात दत्तकृपा कशिवली या 2 संघादरम्यान ही मॅच सुरू आहे. पहिल्या डावामध्ये तुम्ही कॉमेंटेटर सुभाष धुमाळ यांचा आवाज ऐकला. अतिशय सुमधुर आवाज आहे आणि क्रिकेटची प्रत्येक बॉल मागे ते आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती देत राहतात, रेकॉर्ड्स विषयी सांगत असतात. एसके एंटरटेनमेंट
या ब्रॉडकास्टिंग टीमनं देखील कमाल केली आहे. मागील कित्येक वर्षांपासून तुम्ही पाहताय शंकर गुळवे आणि त्यांच्या टीमनं या टेनिस बॉल क्रिकेटला एक नवी उंची देण्याचा प्रयत्न केला. त्यांना देऊ आपण शुभेच्छा. आज आपण ठाकरे सरांना पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये शिवाजी मडवे आहेत आणि संजय पाटील. समीर थोडं थांबवतोय कारण जो नाणेफेकीचा कौल आहे तो आपण संपन्न या ठिकाणी करूयात. सन्माननीय योगेशजी पाटील वडपे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती करतो की तुमचे शुभ हस्ते या नाणेफेकीचा कौल आपण करायचा आहे. सो विनंती करतोय की एकीकडे मॅच चालू असेल, आपण या खरं तर दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या उपस्थितीने आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करत आहोत. एका बाजूला स्मिथ एंटरप्राइजेस आई वजीरश्वरी निंबवली तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान स्पोर्ट्स खांडवल बी, दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करतो की तुमच्या शुभ हातून या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करायचा आहे. आजचा दिवस दुसरा, मॅच दुसरी, मान्यवर आलेले आहेत आपले आणि त्यांचे शुभ हस्ते आपण करूयात. एका बाजूला स्मिथ एंटरप्राइजेस तर दुसऱ्या बाजूला आई वजीरश्वरी निंबवली अशा नाण्याच्या दोन्ही बाजू. कॉल देतील टीम खांडवल बीचे कॅप्टन आई वजीरश्वरी असा त्यांचा कॉल आणि कॉल लागला त्यांचा अपोजिट. सो टॉस जिंकलाय टीम स्मिथ एंटरप्राइजेस. आई वजीरश्वरी निंबवली टीमचा कॅप्टन आहे. फक्त डिसिजन सांगायचं आहे. क्षेत्ररक्षण करू प्रथम. येस, थँक्यू. फिल्डिंग करण्याचा डिसिजन नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. जय हनुमान स्पोर्ट्स खांडवल बी. जाऊया कॉम्बॉक्समध्ये, इथे सज्ज आहेत समीरजी ठाकरे. थँक्यू सो मच भागेश म्हात्रे. सेकंड इनिंगला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. 54 धावा धावफलकावरती लागल्यात. 55चं टार्गेट चेस डाऊन करण्यासाठी सलामीवीर मैदानामध्ये एंटर झालेले. तुम्ही पाहतात योगेश पाटील आणि त्याच्या सोबतीला विकी भोईर गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक. शुभम बॉलिंग मार्कवर. P1चं पहिलं षटक असेल. लेट्स प्ले गेम ऑन. हा ट्रॅकर पहिलाच टप्प्याचा बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला प्रॉपर त्या ठिकाणी मिडल करता आलं नाही. पहिल्या बॉलवर ऑफ द मार्क होत असताना बॅटर योगेश पाटील धावांना सुरुवात करतोय. धावांचा श्री गणेश आपण यावेळेला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं रुपेश पाटील गोलंदाजी करत होता. तब्बल 15 धावा त्याच्या ओव्हरमध्ये पूर्ण केल्या. पॉवर प्लेला चांगली सुरुवात झाली. त्यानंतर आपण बघितलं विकी भोईरच्या ओव्हरमध्ये 12 रन्स आल्या. एक मात्र गिरीश पाटीलचं षटक जिथे धावा थांबवण्याचा प्रयत्न जरूर राहिला कशिवली संघाकडून, परंतु अंतिम षटकामध्ये आतिशच्या विरोधात आक्रमण हुक केल्या. पुन्हा एकदा हा ट्रॅकर वेकेंड एरियामधून बॉल सरळ निघून जातोय स्क्वेअर लेगच्या बाहेर. पहिला चौकार. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. पहिलाही टप्प्याचा बॉल होता. तिथे थोडासा फायदा उचलता आला नाही, परंतु यावेळेला चांगला फटका इथे सादर केला बॅटर विकी भोईरनं. हा चौकार ठोकत असताना एक चांगला आगाज केलाय. कारण 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 55 एक फार मोठं टार्गेट आपण म्हणतो. वन्स अगेन हॅमर्ड करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला बीट केलाय. खराब क्षेत्ररक्षण. हा बॉल नाही थांबणार. सरळ निघून जातोय लॉंग ऑफच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. लष्करी आउटफील्ड असणारं हे क्रीडांगण आणि भिवंडीतील आता कित्येक नामांकित स्पर्धा या मैदानावर होत असतात. त्यापैकीची ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आई वज्रेश्वरी चषक निंबवलीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा. वन्स अगेन हुक्स दॅट रिअली वेल. बॉल जातोय स्क्वेअर लेगच्या बाहेर. अनदर माइटी हिट, दिस टाइम सिक्सर. काय फलंदाजी सुरू केल्या, काय आगाज केला. यावेळेला आपण पाहतोय विकी भोईर ऑन फायर. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. 15 धावा धावफलकावरती लागल्यात आणि विकीच्या बॅटमधून सलग 3 बॉलमध्ये 3 बाउंड्रीज पाहायला मिळाल्या. सुरुवातीच्या 2 बॉलवर 2 चौकार आले आणि त्याच्यानंतर अटॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार शुभमचा आता या ठिकाणी पूर्णपणे चेंडूची पिसं उखडण्याचा प्रयत्न केला. यावेळेला पंच केला. बॅकफुटला जात असताना शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. प्रत्येकाचं स्वप्न असतं या मैदानावर एखादी तरी स्पर्धा घ्यावी, कारण भिवंडीतील आता टॉपेस्ट स्टेडियम मधून क्रीडांगणामधून ह्या मैदानाचं आता जरूर नाव घेतलं जाणार आहे. लेदर बॉलच्या देखील बऱ्याचशा मॅचेसच्या मैदानावर होतात. आज टेनिस बॉल क्रिकेट आपल्याला खेळायला मिळतंय. डीडी स्पोर्ट भिनारचं देखील आम्ही आभार मानेन की ज्यांनी आम्हाला मैदानाची
उपलब्धी करून दिली या क्रिकेट स्पर्धेसाठी. एका धावेने धावसंख्या 16वर पलटवार करावा लागेल. जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस बॉल बीट झाला. कीपर देखील बीट झाला, परंतु इथे शॉर्ट तळमांचा फिल्डर बॉल अडवतोय आणि त्याचबरोबर षटक क्रमांक पहिलं येथे संपलेला आहे. एंड ऑफ दी पॉवर प्ले. टीमची टोटल तुम्ही पाहताय धावफलकावरती 16 धावा. काल जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळाला भातवड बी संघाचा आणि भिनार संघ अगदी जवळ भिनार गावामध्येच खरं तर हे मैदान आहे. या मैदानाशी त्यांची चांगली नाळ जुडलेली आहे आणि त्यांनी काल घरच्या प्रेक्षकांना फार खुश केलं. दोन संघ कालच्या दिवसामधून क्वालिफाईड झाले. आजचा हा पहिला सामना तुम्ही पाहताय. तिथे देखील असं वाटते की आता हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणार आहे. चित्त थरारक लढत ही देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. जशी सुरुवात फलंदाज विकीनं केली आहे, ही सुरुवात मिळणं अपेक्षित होती त्याच्या पाठीराख्यांना, त्याच्या संघ सहकाऱ्यांना, आणि ती सुरुवात त्यानं वडपेच्या विरोधात मिळून दिली. जानी स्पोर्ट वडपे हा संघ सध्या मैदानामध्ये पाहतात आणि धावसंख्या 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 विदाउट लॉस. चांगली सुरुवात, एकही गडी गमावलेला नाही आणि 16 धावा म्हणजे एक पॉझिटिव्ह स्टार्ट आपण म्हणूया. आणि खरं तर तुम्ही धावांचा पाठलाग करताना त्यावेळेला पॉझिटिव्ह ॲप्रोचनंच तुम्हाला खेळावं लागत असतं. विदाउट प्रेशर ज्या वेळेला तुम्ही खेळाल त्याच वेळेला तुम्ही जाऊन सक्सेस व्हाल या क्रिकेटमध्ये. सेकंड ओव्हर फार एंडकडनं आता भिनार गावाच्या टोकाकडनं गोलंदाजी केली जाणार आहे. पंकज पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत. पंकज पारधी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पॉवर प्ले संपले. आता मोस्ट ऑफ फिल्डर बाउंड्री लाईनवर प्रोटेक्शन करण्यासाठी तैनात आहेत. ओव्हर द विकेट पंकजचा पहिला बॉल ड्राईव्ह करण्यात आला. फुल टॉस गॅप तिथे मिळाल्या. क्षेत्ररक्षक लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळाली. मिड विकेटला 2 धावा त्या दरम्यान मिळालेत. सुपर एफर्ट फ्रॉम फिल्डर. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि ह्याच फिल्डिंगची गरज आहे. गोलंदाजाला ज्या वेळेला उत्तम क्षेत्ररक्षणाची साथ मिळते ना, त्यावेळेला गोलंदाज अधिक आक्रमकतेने गोलंदाजी करत असतो, आत्मविश्वासाने गोलंदाजी करत असतो. 2 धावांनी संघाची धावसंख्या 18वर. प्रत्येक ओव्हर मागे जवळजवळ 13 धावा जोडायच्या आहेत आणि चांगल्या धावगतीने धावा जोडण्याचा प्रयत्न कशिवली संघ करतोय. यॉर्कर लेंथ होता. खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढावा लागला. इथे डेरेकिटचा प्रयत्न राहिला. ओव्हर थ्रो झाला, परंतु एकच धाव इथे मिळेल. मॉर्निंग सेशनने असं वाटलं होतं की सकाळच्या सत्रामध्ये धावा एवढ्या बघायला मिळणार नाहीत, परंतु क्रिकेट आहे. कुठलंही सत्र असू द्या, तुमच्यामध्ये हिंमत असेल, जिद्द असेल तर तुम्ही चांगली टोटल ही बोर्डवरती लावू शकता. आणि तो लयदार सूर तालाने फलंदाज आपल्याला पहिल्या डावामध्ये बघायला मिळाला. पंकज पारधी सध्या गोलंदाजी करतो आणि त्यानंच अंतिम षटकामध्ये काय फलंदाजी केली. शेवटच्या 4 बॉलवर 16 धावा त्यानं पूर्ण केल्या. पुन्हा फुल टॉस आहे, परंतु इथे वेगवान होता. बॅटची बाहेरील कडा लागली. शॉर्ट थर्डमॅनला बॉल फील्ड केला जातो आणि एकच धाव घेण्याची वेळ फलंदाजांकडे पुरेशी होते आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहतायत 20वर. आज स्वतःच्या स्पर्धेमध्ये आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबोली सुद्धा तुम्हाला ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. प्रत्येक वर्षी आपल्याला आता स्पर्धांचं आयोजन पाहायला मिळालं आहे. मला आठवते की मागच्या वेळेला गोरसईच्या मैदानावर ही स्पर्धा भरवण्यात आली होती, परंतु आता यावेळेला डीडी स्पोर्ट हे चॉईस करण्यात आलं. स्विंग अँड मिस ऑप्शनच्या बाहेर जबरदस्त लाईन होती. इथे पूर्णपणे बीट केला विकी भोईरला. जो विकी भोईर बरसला पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय सुंदर खेळ ज्यानं साकारला, त्याच्या विरोधात पंकज पारधी आता कमाल करतोय. या ओव्हरमध्ये थोडाफार का होईना मी म्हणेल दिलासा दिलाय जानी स्पोर्ट वडपेला. धावा येत नाहीयेत. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा पंकज. यावेळेला पूल केला. वेट अँड डिस्पॅच. व्हॉट अ शॉट. 6 धावा षटकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आता इथे बघायला मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल. खरं तर शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, तेवढाही मागे नव्हता, परंतु बॅटर तयार होता. थोडासा थांबला, बॉलला बघितला आणि नंतर फेकून दिलं मिड विकेटच्या बाहेर. वेट अँड डिस्पॅच. आणि बघा एक महत्वाची सूचना. बॉल जर सीमेच्या बाहेर गेला, फुटला, हरवला, भिजला, नवीनच चेंडू तुम्हाला दिला जाईल
मग ते पहिलं षटक असू द्या किंवा शेवटचं षटक असू द्या याची नोंद प्रत्येकी संघानं घ्यायची आहे। षटकार त्या ठिकाणी प्राप्त केला, विकी कसा शांत होणार? पंकजला आता हा प्रयत्न करावा लागेल। वॉट अ शॉट, आणखी एक फोर्स केलाय, काय फलंदाजी होते, लाजवाब बॅटिंग। हायलाइट क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय लगातार 2 सिक्सर या ओव्हरच्या अंतिम 2 चेंडूंवरती बघायला मिळाले। धावसंख्या तुम्ही पाहतात 2 षटक संपले आणि धावसंख्या 32 धावा, बरोबर 16 धावा याही ओव्हरमध्ये पूर्ण झाल्या। षटक गोलंदाजी करण्यासाठी कल्पेशला आता इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल। कमीत कमी धावांचं षटक हाताळावं लागेल दबाव टाकण्यासाठी काशिवली संघावर। परंतु पार्टनरशिप, भागीदारी जी हवी होती ती भागीदारी आता सलामी वीरांकडनं आपल्याला बघायला मिळाली आहे। आज देखील 12 संघ तुम्ही ऍक्शन मध्ये पाहणार आहात। यानंतर आणखी एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। NK स्पोर्ट खांडवल बी आणि त्यांच्या विरोधात आई वज्रेश्वरी निंबवली या 2 संघादरम्यान यापुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल। थर्ड ओव्हर, कल्पेश ओव्हर द विकेट, यॉर्कर लेन तिथे खोदून काढला, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑफचा फिल्डर बराच पुढे उभा होता आणि त्याच्या आवाक्या बाहेर बॉल एका टप्प्याने सीमा ओलांडतोय। 4 धावा चौकार। क्या बात है, थँक्यू डीजे। माजी सरपंच सन्माननीय जितेंद्रजी यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। खरं तर आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्ताने खरं तर त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून। दादांना विनंती करतोय की या मंचावरती आसन असवा, तुमचंही सहर्ष स्वागत। अनुमान खांडवल संघ तुम्हाला यानंतर ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल। पुन्हा हाफ ट्रॅकर, इथे गॅप मिळाला, ज्या क्षेत्रामध्ये बॅटर्स खेळतात तिथे फिल्डर नाहीये। आज वेळ फार सुंदर आहे फलंदाजांची की मेहनत फार सुंदर आहे फलंदाजांची, जे काही असेल, परंतु काशिवली संघाचे पाठीराखे सांगत असतील आज संघाच्या दृष्टीनं खूप चांगलं घडत आहे। धावांचा पाठलाग सक्सेसफुल होतोय। थँक्यू डीजे। एक सन्मान आपण या ठिकाणी करूयात, ज्यांचा आज खऱ्या अर्थाने वाढदिवस आहे, जितेंद्रजी गुळवी साहेब यांचा आपण सन्मान या ठिकाणी करूयात। माजी सरपंच भिनार हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। साहेबांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत। मी साहेबांना विनंती करतो की तुमचा सन्मान योगेशजी यांच्या शुभ हस्ते जो आम्ही करत आहोत त्याचा तुम्ही स्वीकार करायचा आहे। खरं तर आज वाढदिवसाचं औचित्य साधून दादा या मंचावरती आले, मंचावरती खरं तर त्यांचं आगमन झालं आणि त्यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत। लेट्स गो टू कॉम्बॉक्स। येणारे 10 बॉल आणि 15ची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी। ऑनस्क्रीन तुम्ही पाहताय योगेश गुळवी यांच्या शुभ हस्ते काही सन्मान आपण पार पाडतोय। 10 बॉल आता 15ची गरज आहे, 9-14ची गरज आहे। समीकरण आता बदललेलं आहे, 9 चेंडू आणि 14 पेपरवरती थोडंसं सोपं समीकरण दिसते, परंतु क्रिकेट आहे। स्विंग केला ऑन साइडला, भिंगरी शॉट मिड विकेटच्या बाहेर, अनदर माइटी हिट, 6 रन्स। थँक्यू डीजे। दरम्यान अजून एक सन्मान आपण पूर्ण करूयात। योगीजी पाटील वडपेगाववरून या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत, त्यांचाही सन्मान आपण या मुख्य मंचावरती करत आहोत। अतिथी देव भव ही परंपरा खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जपत आहोत आणि
भारताचं वस्त्र अलंकार शॉल या स्पर्धेचा मोमेंटो आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्याचा सन्मान करत आहोत. काय बॅटिंग आहे, जबरदस्त खेळ, हेलिकॉप्टर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, परंतु लॉंग ऑन इथे आहे. लॉंग ऑन कडनं चुकी झालेली नाही आणि पहिला धक्का लागतोय दत्त कृपा कशिवली संघाला. फलंदाज विकी बात, काय डाव साकारलाय, टाळ्यांचा गजर होतोय, शिट्ट्यांचा गजर होतोय, कारण एक मॅच विनिंग नॉक 36 धावा ज्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाला तो विकी भोईर या ठिकाणी बाद झालेला आहे. संदेजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती करतो इन ॲक्शन मध्ये तुम्ही जरूर असाल, परंतु या मंचावरती योगेशजी गुळवे यांचा खरं तर प्रेम आहे तुमच्यावरती. तुम्ही त्यांच्या प्रेमाखातीर या ठिकाणी आलात, तुम्ही इन ॲक्शन मध्ये जरूर असाल, परंतु मंचावरती यावं अशी त्यांची विनंती आहे. सो या वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. सुपर इनिंग ही प्लेड, इनक्रेडिबल इनिंग. धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 47 धावा धावफलकावरती आहेत आणि इथून अजूनही आता समीकरणाचा आपण विचार केला तर थोडंसं सोपं समीकरण दिसतंय. थर्ड ओव्हर मध्ये कल्पेश गोलंदाजी करत असताना एक षटकार 2 चौकार त्याच्याही विरोधात आले. 8 पुन्हा एकदा कल्पेश, समोर गिरीश आहे. गिरीशनं आल्या आल्या पूल करण्याचा प्रयत्न केला, मिस टायमिंग आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. लगातार 2 धक्के दिलेत. मॅच मध्ये पलटवार आता इथे सुरू झालाय. जानी स्पोर्ट वडपे संघाकडनं लगातार 2 खेळाडूंना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला कल्पेश. षटक क्रमांक 30 या ठिकाणी संपलेला आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या तुम्ही पाहतात 47. 8 धावांची गरज आहे आता शेवटच्या 6 बॉलमध्ये. दरम्यान एक आपण सन्मान या ठिकाणी पूर्ण करत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित असलेले उत्कृष्ट खेळाडू संदेशजी पाटील यांचा या ठिकाणी आपण सन्मान करूयात. भावी नगरसेवक आहेत आणि खरं तर ही आशा अपेक्षा त्यांची लवकरच पूर्ण व्हावी ही आपण आई एकवीर आणि जगदंबे शरणे प्रार्थना करूया. दादांना विनंती करतो की तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत, त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. ही स्पर्धा माणुसकीचे अतूट नाते जपत आलेली आहे आणि या मंचावरती उपस्थित असणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान करणं या स्पर्धेची ओळख आहे. लेट्स गो टू कॉम्बॉक्स. सौरभ गोलंदाजी करण्यासाठी होतो. आता फार एंडकडनं गोलंदाजी केली जाणार आहे. 8 डावा तो वाचवणार का, की इथून वेलसेट बॅटर योगेश अजूनही मैदानामध्ये आहे. आतिश भोईर त्याला आता साथ देण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला आहे. विकी भोईरनं बाद होण्यापूर्वी 36 धावांचं योगदान दिलं. गिरीश शून्यावरती बाद झाला, परंतु या 2 विकेट्सना जो मोमेंटम प्राप्त झालाय ना जानी स्पोर्ट वडपे संघाच्या बाजूनं, तो मोमेंटम इथून आता तो कायम ठेवत असताना निरंतरता त्या खेळामध्ये ते दाखवणार का. गोलंदाजी करण्यासाठी अंतिम ओव्हरमध्ये तुम्ही पाहता सौरभवरती विश्वास दाखवला. सौरभच्या कांद्यांवर फार मोठी जबाबदारी दिली आहे. मॅच विनिंग ओव्हर तो इथे हाताळणार का. समोर योगेश आहे, त्याच्या आता नजरा चांगल्या बसलेल्या आहेत. 2 चौकार त्याच्याही बॅटमधून आले. तो वैयक्तिक सध्या 10 वर बॅटिंग 11 वर बॅटिंग करतोय. क्षेत्र रक्षणामध्ये आता थोडासा बदल करण्यात आलेला आहे आणि थोडासा दबाव आता जरूर असेल. बऱ्याचदा आपण पाहतो ना की रन बॉल इक्वेशन ज्या वेळेला मैदानामध्ये असतं त्या वेळेला बॅटर्सवर देखील थोडासा दबाव असतो. गोलंदाज विदाउट प्रेशर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असतात, ज्या वेळेला त्यांच्याकडे कमी धावा वाचवण्यासाठी असतात. चांगले बॅटल पाहायला मिळेल. क्षेत्र रक्षणामध्ये बदल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट लेग फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे. आणि डीप मध्ये आपण पाहतोय की लॉंग ऑफ वाईड शुभ आहे. लॉंग ऑन स्ट्रेट इज डीप मध्ये मिड विकेट स्क्वेअर लेग. बोलत या सौरभ. योगेश समोर यावेळेला खराब बॉल होता. ऑन द राईज पूल करण्याचा प्रयत्न होता. हा पण पूल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एकच धाव घेण्याची वेल फलंदाजांकडे पुरेशी होती. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 5 बॉल 7 ची गरज आहे. कोणता संघ विजयानं सलामी देणार, विजयानं या स्पर्धेमध्ये आपला प्रवास, आपली घौड दौड सुरू करणार. जानी स्पोर्ट वडपे की दत्तकृपा कशिवली, दोन्हीही या पंचक्रोशीमधील हे संघ आहेत. सातत्याने एकमेकांच्या विरोधात खेळत असतात. चांगला अनुभव आहे त्यांना, एकमेकांचे स्ट्रॉंग झोन वीक झोन ठाऊक आहेत. सौरभ पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला पंच केलाय. वॉट शॉट इनफिल्डच्या डोक्यावरून थोडीशी जागा मिळाली, वीट मिळाला, त्याचा फायदा उचललाय. चौकार प्राप्त करत असताना आतिश भोईर, आतिशी फटका, गुड शॉट.
4 चेंडू शिल्लक आणि आता 3 धावांची गरज आहे. चेसिंग तुम्हाला कंपल्सरी करावी लागेल, या स्पर्धेचा हा नियम आहे. भिवंडी ग्रामीण मधील तुम्ही हा सामना पाहतायत आणि भिवंडी ग्रामीणचं क्रिकेट आपण बऱ्याचशा ठिकाणी पाहतो की चेस डाऊन तुम्हाला कंपल्सरी करावं लागत असं. पुन्हा एकदा स्टिअर केला, बॅटचा फेस ओपन केलाय, गलीमधून बॉल काढण्याचा प्रयत्न होता. इथे क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल त्या ठिकाणी मिळाली आहे. हळूहळू तर एका दुसरा डॉट बॉल पुन्हा मॅचला मजा आणणार आहे. परंतु इथे सेन्सिबल क्रिकेट परिस्थितीला अनुसरून खेळ आतिश साकारतोय आणि महत्वाचं म्हणजे बॉलच्या बेल्टवर खेळतोय. तुम्हाला जिथे थोडीशी जागा मिळाली, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, तिथे पंच करण्यात आलं. त्याला माहिती होतं की फक्त इनफिल्ड आपल्याला क्लिअर करायची आणि तिथे त्यानं चौकार प्राप्त केला. स्वतःचा आत्मविश्वास त्या ठिकाणी तो वाढवताना दिसला. आता बॉल शिल्लक असेल, इथून 3 आणि 2 धावांची गरज आहे. विजयाकडे अग्रेसर होताना दत्तकृपा कशिवली टीम, परंतु सामना अजूनही संपलेला नाही आहे. ऑनलाईन व्ह्यूअर्स देखील आपल्यासोबत जोडले गेले, त्यांचंही आपण करूया मनपूर्वक स्वागत. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट जॅब करत असताना कंट्रोल पाहायला मिळाला. डीप मध्ये स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल झाला आणि एक सावी ते मिळाली आहे. जमिनी सहाय्यानं आता फटके खेळतात, रिस्क घेतली जात नाहीये कारण त्यांना ठाऊक आहे इथून आता सिंगलच काम राहिलेलं आहे. पहिल्या 2 गोलंदाजांनी आज नाराज केलं. तिन्ही गोलंदाजांनी शुभमच्या विरोधात आल्या 16 धावा, पंकज पारदीच्या विरोधात आल्या 16 धावा आणि कल्पेशनं देखील तब्बल 15 धावा खर्च केल्या. तिथे एखादं षटक मी म्हणेल या 3 पैकी आहे ना 6 ते 7 धावांचं आलं असतं तर इथे काहीच चित्र वेगळं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये. आता एका धावेची गरज आहे, परंतु एक धाव ती कंपल्सरी करावी लागेल. इथे विकेटला महत्व नाही, टॉसला महत्व नाही, तुम्हाला क्लीन रन चेस हा करावा लागेल सामना जिंकण्यासाठी. 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बॅटर तुम्ही पाहतायत आतिश भोईर. गोलंदाज सय्याद सौरभ, 2 बॉल एका धावेची गरज आहे आणि इथे खराब चेंडू आलेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि याचबरोबर पहिल्या विजयाची नोंद करत असताना दत्तकृपा कशिवली टीम अभिनंदन, हार्दिक अभिनंदन दत्तकृपा कशिवली अँड हॅड लक टीम. जानी स्पोर्ट वडपे. तर व्यासपीठावरती उपस्थित असणारे पिंटू मोरे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रत्येक मान्यवरांचा सन्मान करत कालच्या दिवसामध्ये अनेक सारे मान्यवर तुम्हाला या मंचावरती पाहायला मिळाले. डीडी ग्राउंड ज्यांच्या